नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 10वे बँक व सरळ व्याजाचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण मुद्दल, मुदत, दर, रास यापैकी 3 बाबी दिल्यास चौथी बाब कशी काढतात याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात. आता तुम्हाला सरळ व्याजाचं सूत्र तर माहीतच आहे, आपण ते या आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. ते आहे सरळ व्याज बरोबर मुदत गुणिले दर गुणिले काळ छेद 100. मग आता इथे सूत्रामध्ये शोधण्याच्या संख्येसाठी अक्षर मांडून समीकरण मांडून उदाहरण सोडवता येते हे आपल्याला माहीत आहे. एक्स अक्षर, वाय अक्षर, एम किंवा एन असं कोणतंही अक्षर घेऊन उदाहरण सोडवतात समीकरण मांडून. मग आता इथे मुद्दल बरोबर 25,000 रुपये आहे, रास आहे 31,000 रुपये, मुदत आहे 4 वर्ष. तर व्याजाचा दर किती? आता आपल्याला यासाठी व्याजाचा दर काढायचा आहे. मग आता आपल्याला मुद्दल आणि रास तर कळलेली आहे. म्हणजे आता रास काय असते तर मुद्दल अधिक व्याज हे म्हणजे काय असते इथे रास असते. मग रास बरोबर काय, मुद्दलमधून जर आपण व्याज वजा केलं किंवा माहीत असेल तर, पण आता इथे व्याज काढायचं आहे. मग आता इथे रास वजा मुद्दल असं जर आपण केलं तर ते आपल्याला एकूण व्याज मिळणार आहे आणि ते आपल्याला काढायचं आहे. मग तिथे त्यांनी तसंच करून दाखवलं आहे आपल्याला. रास वजा मुद्दल बरोबर एकूण व्याज. मग 31,000 वजा 25,000 बरोबर 6,000. म्हणून मुद्दल किती झाली इथे 25,000, मुदत 4 वर्ष आणि व्याज 6,000 रुपये. आता हेच आपण सगळं सूत्राच्या साहाय्याने बघूयात. दर बरोबर द मानूयात. म्हणून मग सरळ व्याजाचं सूत्र इथे काय आहे, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी. त्यामध्ये आपण सगळ्या किमती लिहिल्या आणि उत्तर सोडवलं तर दर आला इथे आपल्याला 6. म्हणजेच व्याजाचा दर किती आला इथे 6 रुपये इतका आला. त्यांनी आपल्याला दर विचारला होता, दर किती आहे. इथे उन्मेषने काही रक्कम 5 वर्षांसाठी सरळ व्याजाने कर्जावर घेतली. व्याजाचा दर 10,900 आहे. त्याने मुदती अखेर एकूण 17,400 रुपये परत केले तर त्याने किती कर्ज घेतले होते. आता आपल्याला जे सरळ व्याजाचं सूत्र माहीत आहे, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधीचे 100, हे सूत्र वापरून हे उदाहरण आपल्याला काही पटकन सोडवता येत नाही. तर आपण जर समजा इथे, कारण आपल्याला त्यांनी इथे मुदती अखेर रक्कम परत केलेली रक्कम इथे दिलेली आहे, काळ दिलेला आहे 5 वर्ष आणि दर दिलेला आहे व्याजाचा. पण व्याज किती आहे आणि मुद्दल किती आहे ती काही त्यांनी आपल्याला दिलेली नाही. त्यामुळे आपण काय केले, 100 रुपये मुद्दलावरती 5 वर्षात 45 रुपये व्याज होते. म्हणून 100 अधिक 45 बरोबर 145 रुपये रास होते. मग आता मुद्दल व रास यांचे गुणोत्तर 2 प्रकारे मांडून समीकरण मिळवू. म्हणून उन्मेषचे मुद्दल म असेल तर म छेद 17,400 बरोबर 100 छेद 145. हे सोडवल्यावरती आपल्याला 12,000 रुपये एवढं उत्तर मिळतं. म्हणजे उन्मेषचे कर्ज 12,000 रुपये होते. आता आपण सरळ व्याज ह्या सूत्रात जर ह्या किमती ठेवल्या आणि हे उत्तर शोधायला गेलं तर आपल्याला काही मिळत नाही. मग मुद्दल जर आपण इथे 100 घेतली तर हे 100 आणि हे 100 काय होतात, कट होतात आणि 9 45 हे उत्तर आपल्याला मिळतं. म्हणजेच त्यांनी इथे आपल्याला काय सांगितलं आहे, 100 रुपयावरती 45 रुपये व्याज होतं. हे व्याज आपल्याला इथे मिळालं बघा. मग ते 145 रुपये म्हणजे 100 म्हणजे हे 100 आणि हे 45 म्हणजे 145 अशाप्रमाणे ते आपल्याला मिळतं. सरळ व्याजावरचं जे सराव संच आहे 41.